नमस्कार. आज 3 एप्रिल महाराष्ट्राच्या इतिहासातील मराठा साम्राज्याच्या इतिहासामध्ये हा दिवस काळा दिवस म्हणू शकतो. कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आजच्या दिवशी या पृथ्वीतलावरून निघून गेले होते. मराठा साम्राज्यासाठी हा फार मोठा धक्का होता. मराठा साम्राज्याची स्थापना, मुघलांशी संघर्ष आणि एक मराठी माणसांसाठी आणि भारतातील सर्व लोकांसाठी प्रेरणा निर्माण करणारा हा असा राजपुरुष जेव्हा कमी वयामध्ये निघून जातो तेव्हा फार मोठं संकट निश्चितचपणे साम्राज्यावर येऊ आलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुण्यदिन आपण जेव्हा या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरण करतो, आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांनी ज्या कामगिरी केली, जे त्या काळामध्ये मुघलांशी संघर्ष करून स्वतःचे स्वधर्म, स्वसंस्कृती आणि स्वभाषेवर आधारित असं स्वराज्य तयार केले, हे निश्चितच इतिहासामध्ये प्रेरणादायी गोष्ट आहे. परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपण अभ्यासतो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही बाजू ज्या आजपर्यंत पुढे आल्या नाहीत किंवा त्याचा अभ्यास केला गेला नाही असं आपण म्हणू शकतो, ज्या दुर्लक्षित राहिल्या, त्या प्रकर्षाने आज समोर येणे गरजेचे आहे. कारण आजचा काळ त्या गोष्टी समोर येणे गरजेचे आहे. तर आजचा काळ त्या गोष्टी, आजच्या काळात त्या गोष्टींची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन माहिती आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे एक पर्यावरणवादी व्यक्तिमत्व होते. पर्यावरणाची विशेष काळजी घेणारा राजा म्हणून आपण या अशा महान राजाला ओळखू शकतो. कारण छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्या प्रशासनामध्ये अनेक बाबी प्रशासन चालवत असताना, युद्धजन्य परिस्थिती असो किंवा गड किल्ले निर्मिती असो किंवा असंख्य इतर बाबी असो, त्यामुळे निसर्गाची विशेष काळजी त्यांनी घेतलेली आहे. कारण या संदर्भात आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य, साम्राज्य, स्वराज्य हे गडकिल्ल्यांवर आधारित होते. आणि गडकिल्ले जर म्हटलं तर ते सह्याद्रीच्या कुशीत, पहाडांच्या नदी, डोंगर, दऱ्या यांच्या जवळ ते किल्ले असायचे. आणि असे किल्ले बांधत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमी निसर्गवादी दृष्टिकोन ठेवलेला आहे. कारण निसर्गाला पूरक असे किल्ले निर्माण त्यांनी केलेले आहे. निसर्गाच्या शक्तीचा उपयोग या किल्ल्यांना झाला पाहिजे ही त्यांची भावना असायची. निसर्गाचा म्हणजेच पर्यावरणाचा. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले गड किल्ले निर्माण केलेले आहे. त्यातील एक महत्वाचा किल्ला म्हणजे पुरंदरचा किल्ला. पुरंदरच्या किल्ल्याच्या भोवती आपण जर बघितले तर वैद्यकीय दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे रोपे, बीज, झाडे तिथं होते. वैद्यक शास्त्रामध्ये उपयोगी असलेले झाडे त्या ठिकाणी उपयोगी असल्यामुळे, लावले असल्यामुळे निश्चितच ते उपयोगी पडलेले आहे. जखमी सैनिकांसाठी सुद्धा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आरमार निर्मिती करत असताना लाकूडचा उपयोग होत होता, परंतु लाकूड असेच उपयोगी अशाच प्रकारचं वापरायचं ज्यामुळे ते लाकूड तोडल्यानंतर निसर्गाला हानी होणार. जिवंत झाड तोडून किंवा जंगल तोड करून छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची निर्मिती केलेली नाही आहे. हा एक मोठा विचार, हा मोठा दृष्टिकोन या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसून येतो. म्हणजे जंगलाचे संवर्धन करण्याचा जो विचार आहे तो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अनेक कृतीमधून दर्शवत आहेत. या दरम्यान त्यांनी आंबा, फणस असे जे झाडं आहेत, ही झाडे लावण्यासाठी जनतेला आव्हान केलेले आहे. अनेक पत्रांमधून याचे दाखले आहेत. आज्ञापत्रामध्ये याचा उल्लेख सुद्धा आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक पुरावे या घटनेचे आहे. किल्ले बांधण्याआधी त्यांनी जलसंवर्धन ही महत्वपूर्ण बाब ओळखली. म्हणून किल्ले बांधण्याआधी जलस्रोत शोधणे किंवा जलस्रोताची निर्मिती करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. पाण्याची साठवणूक करण्यासाठी सुद्धा अनेक साधन त्यांनी निर्माण केलेले आहे. मग किल्ल्यावर स्वच्छतागृहे असो, शौचालय असो, या सर्व बाबी त्यामध्ये आले. पाणी प्रदूषण होऊ नये याची सुद्धा विशेष काळजी छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे. म्हणजे एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज पर्यावरण पूरक विचारवंत होते
असं आपण म्हणू शकतो, कारण ते एक राजकीय बाब म्हणून आपण त्यांना ओळखतो. कारण आजपर्यंत आपल्याला त्यांच्या लढाया, त्यांनी केलेली कामगिरी या सर्व गोष्टी माहीत आहे आणि निश्चितच त्या गरजेच्या आहेत आणि आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. परंतु जेव्हा जमीन व्यवस्थापन असो किंवा प्राणी संवर्धन असो किंवा प्राण्यांचे कल्याण असो, या बाबीवर त्यांनी विशेष बाब लक्ष दिली आहे. प्राण्यांसाठी जमीन, चरण्यासाठी गावाच्या शेजारची जमीन पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा कराचा मोबदला न घेता ती जमीन दिली होती. त्याला गायरान जमीन असे म्हणतो आपण, पडीत जमीन. आज अशा गावाच्या शेजारी किंवा शहराच्या शेजारी अशा ज्या जमिनी जर आज तर दिसतच नाही, परंतु दिसल्या तर ते उद्योगधंदे आणि इतर काही गोष्टीसाठी त्या निघून जातात. म्हणजे गुरांसाठी गायरान जमीन याचे पुरावे आहे. डॉक्टर प्र. देशपांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे असंख्य असे पत्रांचा संग्रह केला आणि त्यावर एक ग्रंथ लिहिलेला आहे. 203 पत्रामध्ये सुद्धा प्राणी आणि पर्यावरण हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा दिसून येतो. ही फार मोठी बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते. औषधी वनस्पतीची लागवड आणि वृक्ष लागवड हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच साम्राज्यामध्ये ठेवलेली आहे. कारण ठिकठिकाणी फुलझाडे आणि ठिकठिकाणी आमराया ह्या व्हावे असे सदैव पत्रांमध्ये उल्लेख करून एक प्रशासनामध्ये राबवित असत, प्रशासनाला तसा आदेश देत असत. एकंदरीत जखमी सैनिकांसाठी सुद्धा मी जे सांगितलं, आपण आधी बघितलं की पुरंदरच्या किल्ल्याच्या शेजारी औषधी वनस्पतींचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्धता दिसून येते आणि यामागे विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. निश्चितच आज 21वे युग आणि अशा या युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो 17व्या शतकामध्ये असलेला विचार आज निश्चितच काळाची गरज आहे आणि तो घेणे गरजेचे आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये या अशा पर्यावरणाला अतिशय घातक असलेल्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार स्वीकारणे गरजेचे आहे. कारण जल, जंगल आणि जमीन या 3 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. आज एक छत्रपती शिवाजी महाराज भारत निर्माण करणारा हा व्यक्ती आहे. भारताच्या रक्षणासाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आज जर आपल्याला कोणत्या बाबीशी लढायचं असेल तर ते पर्यावरणाशी लढायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच 17व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा जो विचार आहे आज तंतोतंत लागू पडतो. आज जागतिक तापमानवाढीचा हा जागतिक समस्या आहे, त्या समस्येला सुद्धा लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिनी छत्रपती शिवाजी महाराजांना निसर्गाचे रक्षण करून जर आपण आदरांजली वाहिली तर निश्चितच ती खरी आणि पर्यावरणपूरक अशी आदरांजली आपली ठरेल निश्चितच. आणि त्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न प्रत्येक शैक्षणिक संस्था असो किंवा इतर कोणत्याही संस्था असो त्यांनी निश्चित हा पुढाकार घेतला पाहिजे. कारण आज शिक्षक, विद्यार्थी किंवा शैक्षणिक संस्था ह्या घटक आज या बाबी पुढे नेऊ शकतात. आजचा दिवस पुण्यस्मरणाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कामगिरी केली ती निश्चित प्रेरणादायी होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं अंतर्मुखी व्यक्तिमत्व जाणून घेताना त्यांचे हे विचार सुद्धा जपणे गरजेचे. धन्यवाद.